कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं की बाजारभाव पडतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे, कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत नाही तर सहकार्य केले पाहिजे. तुम्ही मतदान करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे सकारात्मक आहेत. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला सादर होईल. सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजे जून 2026च्या आत कर्जमाफीचा घेतला अशी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री या नात्याने ग्वाही देत असल्याचे सांगत कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीला दुजोरा दिला आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेले कर्मवीर कृषी महोत्सव 2025 चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे तर आमदार आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे, द्राक्ष बागायतदार राज्य संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे, सर्व संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. तुमचा कारखाना, तुमचा चेअरमन तर लय हुशार आहे. अशोक दादा, तुम्ही त्याला खूप हुशार केलंय. तुम्ही तर कारखाना ड्रीपला परत 100 रुपये एक्स्ट्रा देतो वाटतं. टनाला मला वाटतं एक्स्ट्रा, असं मला माहिती असं आहे की मला वाटतं असं मी खरंच आमच्याकडे असं कोणी ड्रीपला वगैरे कोणी पैसे देत नाही, पण तुम्ही अगोदरच मी शासनाच्या योजनेच्या योजनेच्या अगोदरच तुमचा कारखाना हा सभासदाला मदत करतोय. हे निश्चित प्रकारे कुठेतरी त्याचा एक आदर्श इतर कारखान्याने घेण्यासारखा आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये झालं. आज मी कर्डिले साहेबांची आठवण आज सांगतो की कैलासवासी आज कर्डिले साहेब जरी आपल्यात राहिले नसले तरी त्या दुष्काळामध्ये तुम्ही अहिल्यानगरची नेते माणसाची वेगळ्या ती या आजारी असताना सुद्धा कर्डिले साहेब त्या ज्या भागामध्ये दौरा करताना स्वतः ते आजारी असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांचं जे अडचण आहे त्यांचं दुःख पोचण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी स्वतः कर्डिले साहेब माझ्याबरोबर तिथं फिरले. आणि निश्चित प्रकारे शेवटी आम्ही सर्वांनी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ज्या अतिवृष्टी भागामध्ये झाले त्या भागामध्ये निश्चित प्रकारे 31,600 कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीने दिली. आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये 6,26,000 हेक्टर हे क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालं आणि 8 लाख शेतकऱ्याला त्याचा फटका हा बसला. परंतु शेवटी सरकारची एक मदत आहे की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. मी मदत केली म्हणण्यापेक्षा सहकार्य केलं पाहिजे, त्याला परत उभा केलं पाहिजे. यासाठी राज्य सरकारच्या वतीनं साधारणतः आम्ही एनडीआरएफच्या निकषानुसार पहिल्यांदा 880 कोटी रुपये आणि त्यानंतर रब्बी हंगामाचं काल आपल्याला जीआर आपल्याला माहिती आहे 626 कोटी, साधारणतः अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 1506 कोटी रुपये आतापर्यंतचे जीआर हे शासनाच्या वतीने आपल्यासाठी बंधू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निघालेले. लवकरच त्याचं काय कुणाचं वाटप राहिलेलं तर राहिलेल. आणि अजूनही काही गोष्टीमध्ये द्राक्ष बागायतदार संघाच्या लोकांनी मला इथं सांगितलं की आमच्याकडे काय पंचनामे अजून राहिलेले आहेत. आताच मी कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. शेवटी आचारसंहिता सुरू असल्यामुळे काही गोष्टीमध्ये मला काय बोलता यायचं नाही, परंतु निश्चित प्रकारे ज्यांचं पंचनामे राहिलेत ते पंचनामे ताबडतोब द्राक्षाचे ते पूर्ण करून माझ्या त्या शेतकरी बांधवाला कशी मदत करता येईल तो प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण का द्राक्ष पीक असं आहे की जरी आपल्याला दिसलं नाही, एकदा छाटणी केल्यानंतर घड जरी आपल्याला दिसले, परंतु खाली पाऊस झाल्यामुळं ते घड जिरण्याचं प्रमाण भोसले साहेब ज्यादा आहे. त्यामुळे शेतकरी तो द्राक्ष बागायतदार शेतकरी पण निश्चित प्रकारे अडचणीत आहे. त्या अडचणीत त्या शेतकऱ्याला आपण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना
मदत ही करायची आहे. मला आपल्याला एकच सगळ्यांना सांगायचंय की कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून आम्हाला एकच तुम्हाला सर्वांना सांगायचं की त्या योजनेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवून, त्या योजनेमध्ये भाग घेऊन, त्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या शेतीमध्ये तुम्हाला कसा उपयोग करता येईल त्यामध्ये सर्वांनी निश्चित प्रकारे करावा. मी आज सगळं जास्त तुम्हाला काय सांगून ही करणार नाही, कारण का तुम्ही अहिल्यानगरचे शेतकरी तुम्ही हुशार आहात, तुम्ही खूप जुना आहात, तुमचा भाग हा जुना बाग आहे. आम्ही कोपरगाव, राहुरी म्हटल्यानंतर आम्ही आमच्या लहानपणी आम्हाला एक वेगळं ही माणसं आणि तुम्हाला एक दुसरं की तुम्ही किती जरी मोठे चांगले शेतकरी असला, आम्ही आमच्या कॉलेज जीवनामध्ये पुण्याला शाळा शिकायला होतो. अनेक या भागातली मुलं विद्यार्थी आमच्या बरोबर कॉलेजला होते, खूप मोठ्या मोठ्या घरातले होते. एक अहिल्यानगरचं अशोकदादा एक वैशिष्ट्य आहे मुलांचं, तुमच्यातला विनम्रपणा जो आहे नगर जिल्हा, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातला जो विनम्रपणा आहे तो इतर मुलांच्या मध्ये कुठेही इतका नाहीये. म्हणजे इतका विनम्रपणा असणारी मुलं आज इथं आहेत ते आम्ही कॉलेजमध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल, तुमच्या या भागाबद्दल एक आम्हाला लहानपणापासून एक वेगळं एक अट्रॅक्शन हे पूर्वीपासून राहिलेलं आहे. मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की आज आपला शेतकरी जरी अडचणीत असला तर शेतकऱ्याला निश्चित प्रकारे जी काय आपल्या सर्वांच्या माध्यमातून मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण निश्चित प्रकारे करूया. आणि आपल्याला सगळ्याला दुसरं माहित आहे की शेतकरी अडचणीत आहे, निसर्गाचं संकट आहे, कधी पाऊस जादा पडतोय, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते. आणि खरंच सांगतो की शेतकऱ्याला जो शेतामध्ये पीक घेतोय की एकदम एखादा पीक सगळं जास्त झाल्यामुळं त्याचा बाजारभाव कोलमडतोय, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे. आशुतोष दादा काळेंना तुम्ही ज्यावेळेस मतदान केलं त्यावेळेस आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याला काहीतरी मदत करू, शेतकऱ्याला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ. आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे मागच्या 8-10 दिवसापूर्वी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठीक आहे बच्चूभाऊ कडूंची मागणी होती, शेतकरी संघटनेच्या सर्वच नेत्यांची मागणी कर्जमाफीबद्दल होती आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तिन्ही पक्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आम्ही आपल्या सर्वांना एक आश्वासन दिलं होतं. आणि कुठेतरी दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांचं एक पूर्ण झालं पाहिजे, त्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे, मदत झाली पाहिजे. तो माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा त्याला कसं त्यामध्ये एक कुठेतरी काहीतरी आर्थिकच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे यासाठी राज्य सरकारने खूप महत्वाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये एक कमिटी ही आपल्या सर्वांना डॉक्टर परदेशी साहेबांच्या ह्याच्याखाली एक नेमली आणि साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती कमिटी सरकारला शासनाला अहवाल देईल. आणि दिल्यानंतर साधारणतः आपल्याला माहिती आहे की आपलं 30 जून हे आपलं वर्षाखेर, त्याच्या अगोदर आपल्याला शेवटी त्याच्या अगोदर आपल्याला कशी की आपले अहवाल घेऊन 30 जून रोजी माझ्या शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे कर्जमाफी ही दिली जाईल हा पण शब्द आज आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सर्वांना देतो. याची माहिती आपल्यापर्यंत निश्चित करण्यात येईलच. आपण सर्वजण पाहतोय का मागच्या पंचवार्षिक मध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेस काम करत असताना महाविकास आघाडी सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा किंवा आपल्या सर्व मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये भरघोस निधी आणण्याचं काम मला करता आलं आणि आपल्या अडचणी काही कमी करता आल्या. हे मी माझं भाग्य समजतो, मला ते काम किंवा योगदान त्या ठिकाणी देता आलं. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुठलंही असू, म्हणजे गेल्या 3 टर्मचा रेकॉर्ड आहे. आपल्याला लाभलेले आजचे पाहुणे आहेत. 2014 साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेले, 14, 19 आणि आता हे 24. या मागच्या 2 टर्म मध्ये सरकार कुठलंही असू परंतु सर्वात जास्त निधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आपले आजचे कृषी मंत्री दत्ता मामा आहेत. मागच्या टर्म मध्ये
आपण तरी 3,000 कोटी आणि काहीतरी 3,325 कोटी निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो. परंतु दत्ता मामा यांच्या मतदारसंघामध्ये 6,500 कोटीचा निधी त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये दिला. आणि पहिल्यांदा मी आमदार झाल्यापासून मी त्यांच्या कामाची पद्धत बघायचो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते फॉलोअपसाठी मंत्री असू अधिकारी असू त्या ठिकाणी जायचे आणि त्यांच्याकडनं आदर्श घेऊन त्यांची शिकवण घेऊन हे सगळ्या कामाचा पाठपुरावा करून हे मी मागच्या पंचवार्षिकमध्ये करू शकलो. हे त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण आहे. त्या कामाचा पाठपुरावा कशा पद्धतीने करायचा. आता खऱ्या अर्थाने आमदार व्हायच्या अगोदर त्यांना फार मोठा अनुभव एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून किंवा कारखाना असेल जिल्हा बँक असेल या सर्व गोष्टीमधून ते गेलेले. पण मला कमी वेळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा कसा करायचा हे शिकवलं म्हणून हे सर्व शक्य झालं असं मी मानतो. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो का ही गोष्ट मला त्या ठिकाणी शिकवली. आपण पाहतोय का आता सर्व निवडणुकीचा काळ आपल्या समोर आलेला आहे. नगर परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहे. 2 का 3 तारखेच्या दिवशी मतदार आणि मतमोजणी होणार आहे डिसेंबरमध्ये. 10 तारखेपासून फॉर्म भरायची तारीख झालेली सुरुवात झालेली होईल आता. आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा बँक या सगळ्या निवडणुका पुढे येणार आहे. काही लोक निवडणुका समोर आल्या आदळआपट करायला सुरुवात करायची. त्या पद्धतीने हे सर्व कामकाज आपण पाहतोय. ठीक आहे आपण आता निवडणुकीचा काळ आहे. आपल्याला निवडणूक जिंकून निवडणुकीच्या माध्यमातून किंवा जे काही काम आपण मागच्या काळामध्ये केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचंय. फारसं काय आपण त्याकडे न बघता आता निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या सर्वांना विनंती आहे. आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये दळणवळणाचे काही भागामध्ये मोठे अडचणी निर्माण झालेले. विशेष करून म्हणजे आपल्या झगडेपाटा ते तळेगाव दिघे हा रस्ता आहे. आपल्या कोळेगाव आणि पुढच्या 11-12 गावांना जोडणारा हा एक प्रमुख राज्यमार्ग 65 हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. मागच्या काळामध्ये त्याला निधी आपण आणलेला आहे. त्याचं काम काही रखडलेलं आहे. तो रस्ता असेल किंवा साईबाबा तपोबी पासून आपल्या वडेगाव उकडगावकडे जाणारा वैजापूर रोड असेल, आपल्या रेल्वे स्टेशन पासून संवत्सर चौफुलेकडे जाणारा रस्ता असेल, की आपल्या कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा हा रस्ता असेल, किंवा आपला आता राज्यमार्ग 7 याचं राहिलेलं पुढचं काही देरडे ते मढीचं काम असेल, या सर्व कामांना आता लवकरच मंजुरी मिळणार आहे आणि आपल्या अडचणी त्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये दूर होणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी मिळून ही गोड बातमी लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल आणि या कामामध्ये निश्चितपणाने दत्ता मामांची मदत मला त्या ठिकाणी राहणार आहे. एवढं या निमित्ताने सांगतो. बाकी फार काही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन किंवा सूचना करण्यासारखी नाही. आपल्या सर्वांना दत्ता मामांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे म्हणून मी माझं भाषण आटोपत घेतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या कर्मवीर कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी 3 दिवस या कृषी प्रदर्शनाच्या जे काही मार्गदर्शनपर लेक्चर ठेवलेले आहे त्या सर्व चर्चासत्राच्या निमित्ताने उपस्थित राहून ते मार्गदर्शन घ्यावं अशी विनंती करतो. प्रदर्शनाला आपण सर्वांनी भेट द्यावी. आपल्या गावातील सर्व आपले आजूबाजूचे शेतकरी असतील यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.